आणि धूलमध्ये झोपलो की मातीत झोपलो, 3 दिवस आंघोळ केलो नाही, घाण कपडे घालून ठेवलं, कशा तरी चटा वाढवलो आणि खूप आम्ही मोठं सिद्ध होऊन गेलो. नाही, याच्यात काही तथ्य नाही. जागायचे कष्टाचं जीवन आणि मनाचे स्वप्न दिसायचे ऐश्वर्याचा, त्यापेक्षा ऐश्वर्याचं जीवनात जागायचे, परंतु मन भगवंताचं चरणी लीन राहायचे, परब्रह्माचा चिंतनात लागून राहायचं. हा माझा ध्येय होतो आणि ते ध्येयासाठी मी घर सोडलेलं आहे. काही जगाला कंटाळून येण्याचा प्रश्नच नव्हतो की लग्न बी केलं नव्हतं. कंटाळाचं कामच काय आहे, कारण मला वाटतं लग्न झाल्याशिवाय कंटाळाचं काय आहेच नसतं. तो मला कंटाळून मी आलेला नाही, काहीतरी मिळवण्यासाठी आलेला आहे. ही लोक जो बोललेला आहे की खूप आनंद आहे, याच्यात खूप आनंद आहे, सांगू शकत नाही एवढे आनंद आहे, तो ते आनंदाचा थोडाफार आमचं फिलॉसॉफीचं प्रोफेसरला आहे. मग वेदांतचारी होऊन काय उपयोग आहे, जर वेदांताचा मूलभूत प्रश्नाचा की मूलभूत जे काही शिक्षण आहे ते जर ग्रहण नाही करू शकलो तर मग वेदांताचा उपयोग काय. म्हणून हरिद्वार सोडण्यामागे नानान कारण होतं आणि तिथेच मला हे विशुद्धानंदी दिसले, ज्यांना साधारणतः माणसं पाहून बोलूच शकणार नाही की यांच्यामध्ये काही गुण आहे, हे कधी योग साधना केलेला आहे, योगाचे काही अनुभव त्यांच्यामध्ये आहे. बरेच पुस्तक त्यांच्याकडे होतं. पंचदशी एक फार कठीण पुस्तक आहे. पंचदशीचे सखोल अभ्यास त्यांचा होता. गीता तो आहेच, वेदांताचा आहेच, उपनिषद आहेच. ते मला प्रत्यक्षात अनुभव आणून दिलेला बरेच गोष्ट आहे. आणि नुसतं प्रत्यक्ष अनुभव आणलं नाही, ते आणून आणि त्याबरोबर दाखवले. बघ, याचा प्रमाण या ठिकाणी उल्लेख आहे की असा अनुभव व्हायला पाहिजे, हा इथे बोलतो. म्हणजे शास्त्र आणि अनुभव हे दोन्ही एकत्रित, ज्याला आपण त्यासाठी गुरुबद्दल हमेशा सांगणार, तो गुरु तोच व्हावा की जो श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ, म्हणजे श्रुतीचं ज्ञान ज्यांचा असावा, वेदाभ्यास ज्यांचा असावा, ज्यांचा शास्त्राचा अध्ययन असावा, आणि त्याबरोबर ज्यांनी ब्रह्माचा अनुभव घेतलेला आहे, परब्रह्माचा अनुभूती ज्यांच्या जीवनात उतरलेला आहे. कठीण गोष्ट आहे. आज एक तर श्रोत्रिय खूप आहे, प्रवचनकार आमच्या इथे खूप खूप आहे, परंतु अनुभूती असणारा कम आहे. यात अनुभूती असणारा खूप आहे, दुसऱ्यांना सांगणारा नाही. दोघांचा समावेश असणं हा एक विलक्षण योग आहे. आणि तिथे खरा आनंद आहे. जेव्हा मी एक अनुभव काही केलो साधन भजन नंतर, आणि त्या अनुभवाचा दुजरा मला शास्त्रामध्ये सापडलं किंवा शास्त्र पण बोलतो की अशाच होणं पाहिजे,
तेव्हा एक वेगळा अनुभव भेटतो. कसं सांगू, लहानपणी खूप खूप लहानपणी जेव्हा एखादं गणित सोडवतो आणि नंतर मागे उत्तराच्या जागेवर तोच उत्तर आपल्याला सापडतो, तेव्हा जसा आनंद होतो लहान मुलांना, अगदी हसून उठतो, हो बरोबर उत्तर मिळले. ठीक तसा आनंद साधकांना होतो. तर त्या दृष्टीने विशुद्धानंदजी, बरेच लोक त्यांना शुद्धानंदजी बोलत होते, ते खरोखर चांगले संत होते. जे काही घडले ते मला आखून दाखवून की असं चक्र व्हायला पाहिजे, त्याचं असं भेदन होणार पाहिजे, त्याला प्रत्येक ठिकाणी असं प्रकारचे अनुभव व्हायला पाहिजे, आणि तो अनुभव शास्त्रोक्त आहे. केवळ मात्र त्यांनी बोलले म्हणून नाही असं नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट आहे की काही काही ठिकाणी शास्त्र देखील स्तब्ध आहे, निरुत्तर आहे. तिथे अनुभवच एकमात्र गोष्ट आहे. याचं प्राथमिक ज्ञान मला जर करून दिले तर ते विशुद्धानंदजी महाराज. आम्ही त्यांचा ऋण कधी 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 फेडू शकणार नाही. आणि मला वाटत नाही की त्यांना दुसरं कोणीही ओळखलं असेल. साधारण जीवन जागले, शरीर सोडले, मला माहिती सुद्धा पडलं नाही. मी पाटणा देवीला होतो, बरेच दिवस नंतर माहिती पडलं असतं तर माझा हा काम होतो त्यांचं शेवटचं सर्व काही करणं. परंतु तेवढे सौभाग्य बी मला भेटलं नाही. त्यांचं कुठलाही सेवा मी करू शकलो नाही. हा माझ्या मनामध्ये एक हमेशा बोचणाऱ्या गोष्टी राहिल्या. ज्यांनी माझं खरं आध्यात्मिक जीवन सुरू करून दिले, ज्यांनी मला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन केले, या मार्गात चालताना काय काय विघ्न येईल ते मला सांगितले, आणि आज दिसतो खरोखर ते विघ्न किती भयंकर असू शकतो. आणि विघ्न येईल एवढे सांगून थांबले नाही, ते विघ्नावर कसे मात करायचं ते देखील सांगितलं. प्रत्येक गोष्टीने मला मार्गदर्शन केले, आणि ह्या मार्गदर्शन मला त्यानंतर कोणीही करू शकलं नाही. परंतु त्यांनी असा पाया घालून दिले होते, जणू का त्यांनी नाशिक सोडून हरिद्वारला आले होते केवळ मात्र माझ्यासाठीच, असंच मला वाटतं. भगवती जणू का त्यांच्या रूपाने कसं चालायचे, कसं बोलायचे, कसं राहायचे, संसारात अपरिग्रह कसं राहायचे, हे सब मी त्यांच्याकडून शिकलेलं आहे. नंतर मला कोणी बोललं नाही. हे मला कबूल करणं लागेल. थोडा दिवसचा संपर्क, पण त्यात त्यांनी अगदी ओतून दिलेलं आहे त्यांच्याकडे जे काही होतं. आता बघा, संन्यासी अपरिग्रह राहायचे, विरोधाभास वाटत की नाही. आता मी सर्व काही घेतो, लोकांच्या वस्तू घेऊन वापरायचे, लोकांचाच देणे घ्यायचे, आणि त्यांचं दिलेलं अन्न खायचं, आणि मग अपरिग्रह कशा? कोणाचा उपकार तो घेतोच.
नाही, त्यांच्या मनात असं नाही. तो म्हणलं अवश्य घ्यावा, परंतु जीवनात एक निश्चित काही साधन ठीक करून ठेवा, काही पाठ ठीक करून ठेवा. जसा कोणी गीताचे पाठ करावा, कोणी सप्तशतीचे पाठ करावा, कोणी इतर काही मंत्राचा, कोणी स्तोत्राचा, काही ठीक करून घ्यावा, निश्चित करून घ्यावा. ते मी काय केलं नाही केलं ते नंतर सांगू, पण जे म्हणणं होतं ते मी सांगतो की एक काहीतरी निश्चित करावा आणि ज्याच्याबद्दल सुरुवात पासून मनात ठेवा की याच्यातून मिळालेला जे काही पुण्य असू शकतो तो पुण्य मला नको. संन्यासीचा पहिला प्रश्न आहे, पाप पण नको, पुण्य पण नको. आपण विचारेल पाप नको हे तर समजलं, पण पुण्य पण का नको? याच्यासाठी की पापाला जसं भोगायला यायला लागेल तसा पुण्याचं बी फल भोगण्यासाठी परत येणं लागेल आणि संन्यासीच्या हिशोबात परत येणं नाही. आम्हाला लीन व्हायचं ते ब्रह्मामध्ये. एक संन्यासी आणि भक्त मध्ये हाच फरक आहे की ते भक्त हमेशा बोलतात की नाही मी वारंवार येऊ, वारंवार तुझा दास होऊन तुझं नामाचं गजर करत नाचत आनंद घेऊ. आणि संन्यासी म्हणेल नको रे बाबा, बस झाले, मला आता तुझ्यामध्ये मिळून घे, मला हे तुझं लीला वारंवार नको, एकच वेळा जे काही असेल प्रारब्धात ते सर्व पूर्ण करून दे, पण वारंवार येणं जाणं नको. अर्थात दोघे ठीक आहे, याच्यामध्ये यांचं ठीक त्यांचं चुकीचं असं नाही. आपापले विचार, आपापले मत, आपापले आवड. म्हणून हा अपरिग्रहतासाठी ते मला नेहमी म्हणायचे आपण निश्चित एक काही पाठ ठीक करायचे आणि जो पाठ नियमित करायचा आणि त्याचा संबंध पुन्हा ज्यांचा खातो, ज्यांच्या काही वस्तू वापरतो त्याला जातो. म्हणून मी नंतर खरोखरच बघितलं की काही ना करता लोकांचा कशा काय चांगला होतो आणि लोक येऊन म्हणतात तुमच्याकडे आलो, तुमचं दर्शन घेतलं आणि माझं असं काम झालं. आता मी तो काही चमत्कार करत नाही, मला तो काही येतच नाही आणि मला तो कोणी शिकवलंच नाही. मी ज्या रस्त्याने चाललो त्या रस्त्याने मला हे सब गोष्टी माहितीच नाही. हा एवढं आहे, लहानपणी या जादूचा प्रयोग आम्ही लहानपणी म्हणजे घर सोडत जाणे खूप अगोदर, अगदी कमी वयात जसं संगीत शिकलो, जसं इतर काय संगीत शिकलो, पण संगीत शिकलं हे शब्द बोलणं होतं चुकीचं आहे. संगीत एवढे महान गोष्ट आहे की ते शिकलो नाही, म्हणजे थोडाफार शिकायचा प्रयत्न केलो. तसंच जादूबद्दल बी खूप माझं आकर्षण होतं. ज्योतिषशास्त्र जसं आकर्षण होतं तसं जादूसाठी बी आकर्षण होतं. त्यासाठी जादूचे बरेच प्रयोग मला येतो आणि त्यासाठी हे चमत्कार दाखवणं मंडळी, तथाकथित स्वामी लोक, तथाकथितलं बाबा लोक, बुवा लोक माझ्या समोर काही जादूगिरी करत नाही, कारण मला येतो. मला भस्मी काढायला बी येईल, मला रक्षा कुंकू काढायला बी येईल, कारण मला माहिती आहे कसं तिथनं काढलं जातं. कारण दुनियात कुठलीही गोष्ट तयार केली जात नाही, तो कुठेतरी आहे त्याला आणून इकडे आणता येतो, एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी आणता येतो. जसं विज्ञान बोलतो की वस्तू तयार करता येत नाही, वस्तूचा फॉर्म बदलता येतो, तसं चमत्कारामध्ये बी असंच आहे की घड्याळ आणलं. आता घड्याळ आणलं म्हणजे काय, घड्याळ मेड इन स्वित्झर्लंडच लिहिलेलं आहे, मेड इन हेवन नाही. तसंच हा जादूचा एक प्रयोग मला माहिती आहे. आता ते केलं असतं तर खूप पैसा कमवला असतो, खूप